तुम्हाला आता मी सगळ्या गोष्टी थोडंसं सांगतो बरं. मध्ये असं मला व्हिडिओमध्ये ते येऊन आता सुचत नाही, अशा वेळेस काय बोलायचं कळत नाही मग, कारण सिच्युएशन ती खराब होती. किती कपडे बापरे कसले वाव. ए सय्यद बघ तुला काय काय आणलंय. हे सगळ्यात मस्त आहे. फेरी आहे बनव आणि आत्याने बनवलंय हाताने. हा हे बसेल आता मला वाटतं. समर मला हे बघायचं. फ्रॉक आहे का? 1.5 वर्ष. हा सेट आहे. बटन हो तेच आली थोडीशी थांब. मोरया. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज थोडी एनर्जी लो आहे आणि खूप दिवसांनंतर ब्लॉग पोस्ट करतो आहे. बट तुम्हाला आता मी सगळ्या गोष्टी थोडंसं सांगतो. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की मी मुद्दामून ब्लॉग्स पोस्ट करत नाही आहे किंवा मी म्हणलो आहे की मी रेग्युलरली टाकणार आहे, पण तरी पण मी टाकत नाही आहे. असं खूप सारे मेसेज आले की दादा तू असं का करतो आहे. पण मला कळत नव्हतं मी प्रत्येकाला काय उत्तर देऊ, कारण ज्यांना सिच्युएशन माहिती होती ते तर नव्हते करत, पण ज्यांना नव्हती माहिती त्यांना त्यांचे खूप मेसेजेस होते. आणि ऑब्व्हियसली तुमचं प्रेम येते, मला काय त्याबद्दल काही कंप्लेंट नाही, पण तुम्हाला उत्तर देण्यासाठी हा पार्ट घेतो आहे. आता आपला हा व्लॉग कशाचा असणार आहे मी तुम्हाला सांगतोच. बट ज्या दिवशी मी लास्ट व्लॉग टाकला त्यानंतर अराऊंड मी 5-6 व्लॉग बनवले असतील की जे मी पोस्ट करणार आहे असं म्हणलो. 25-26 तारखेला मी टाकला होता व्लॉग, पण त्यानंतर आपल्याला एक यूट्यूबचं रिस्ट्रिक्शन आलं होतं थोडंसं, एक 7-8 दिवसाचं काहीतरी होतं की तोपर्यंत तुम्ही व्लॉग पोस्ट करू शकत नाही असं आलं होतं. मग मला यूट्यूबमुळे ते पोस्ट करता आलं नाही, मग ते नंतर हटणार होतं रिस्ट्रिक्शन आणि मग मी टाकू शकत होतो. पण मग त्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय झालं आपल्या फॅमिलीमध्ये. खूपच वाईट होतं ती गोष्ट. आपले आबा आपल्याला सोडून गेले आणि मग ते त्या गोष्टीमध्ये असं मला व्हिडिओमध्ये ते येऊन मला नाही ते बोलता येणार की काय होतं कसं होतं, बट तो एक वाईट फेज होता. मग 1 महिन्याभरापेक्षा पण जास्त वेळ झाला त्या गोष्टीला होऊन. आता सुचत नाही, अशा वेळेस काय बोलायचं कळत नाही मग, कारण सिच्युएशन ती खराब होती. त्यामध्ये तसे काही व्लॉग बनवणं किंवा ते पोस्ट करणं तेवढं सुचलं पण नाही आणि ते टाकावं असं वाटलं नाही. आणि बऱ्याच जणांचं असं पण होतं की काय झालं की कसं झालं. आता जे झालं कसं होतं माहिती आहे का, एक गोष्ट जी गोष्ट झाली ती वाईटच झाली ऑब्व्हियसली, आणि अनएक्सपेक्टेड होतं ते, खूप अनएक्सपेक्टेडली झालं ती गोष्ट की ते आपल्याला सोडून गेले. बट त्यानंतर कसं झालं की जस्ट मितेश अंकिता पण जस्ट न्यूझीलंडला गेले होते आणि हे इकडं असं झालं. मग त्यांनी लगेच ते जस्ट पोचले होते, त्यांना 1च दिवस झाला पोचून, तर परत त्यांना इकडे यावं लागलं. मग आम्ही पण सगळे तिकडंच होतो. त्यानंतर मी असा विचार केला की मी टाकेल व्लॉग्स वगैरे असं. आणि कसं असतं अशा गोष्टी एकदम सोशल मीडियावर बोलणं किंवा टाकणं असं मला जमत नाही का, ते मला बरोबर पण वाटत नाही एवढं, त्यामुळे मी नाही केलं. बट ठीक आहे, आता सगळेजण थोडेफार नॉर्मल झालेले आहेत, तर मी म्हटलं की चलो मी पण पोस्टिंग वगैरे करेल आणि थोडंसं परत नॉर्मल करेल. कारण मी तर आता ते आपले इंट्रोडक्शन पण मी विसरून गेलो होतो, कारण 45 to 46 डेज झाले टाकून. सगळ्यांच्या जे मेसेज होते आमच्या सगळ्यांपर्यंत पोचले की प्रत्येकासाठी तो शॉक होता की असं एकदम झालं. आता ते कसं असतं, तर अशी गोष्ट सांगून होत नाही. ते हार्ट अटॅक असं गोष्ट आहे की ते कार्डियक अरेस्ट की अचानक होऊन जातं. सो काय असं झालं काय असं पर्टिक्युलर हे नाही, बट ठीक आहे ती गोष्ट झाली. आता आम्ही प्रत्येकजण एकमेकांसोबत आहोत, पुढे पुढे चाललो आहे. सो मला कुठली आता मी व्लॉग जरी करतो तर मी एक प्रत्येक वेळेस हा विचार करतो की एंटरटेनिंग बनवेल. भलेही आपल्या लाईफमध्ये काही चालू असो, किती काम असो किंवा काही टेन्शन असो, तर मी तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो, तेच करेल. सो मी आता हा व्लॉग पण तोच असणार आहे. आता हा व्लॉग कुठला आहे माहिती आहे का, ज्या वेळेस नेहा डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला चालली होती, सो नेहानी स्वतः व्लॉग घेतला होता करायला पहिल्यांदा त्यावेळेस की चल मी व्लॉग करते असं. आणि मला माहिती नव्हतं, ते मला लेट समजलं. सो तिने कसा व्लॉग केला आहे बघा, म्हणजे नेहाचा तो फर्स्ट व्लॉग असेल वाटतं मला. सो तिने कसा व्लॉग केला आहे तो ह्याच्यामध्ये आहे.
प्लस नंतर ते 5वीला वगैरे सगळेजण येतात गिफ्ट्स वगैरे घेऊन. मग त्यावेळेस आपल्या संयमीच्या तिन्ही पण आत्या आल्या होत्या, जान्हवी, छकुली, मनू. मग त्यांनी काही गिफ्ट्स आणले होते, त्यावेळेसचा पण हा ब्लॉग आहे. सो तुम्हाला मजा येईल, पूर्ण ब्लॉग बघा. तुमच्यासाठी टाकतो जेवढं आहे माझ्याकडे आत्ता, जेवढं मी तुमच्याकडे घेऊन ठेवलं होतं मी आता कंटिन्यू पोस्ट करेल. होपफुली तुम्हाला आवडेल. तुम्ही जे प्रेम दाखवलं या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही आपल्या सातपुते फॅमिलीसोबत, फडतरे फॅमिलीसोबत जे प्रेम दाखवलं, जो सपोर्ट दाखवला, खरंच त्यासाठी मनापासून आभार. कारण खरंच, आणि परत एकदा सॉरी की मी एवढा वेळ लावला ब्लॉग टाकायला, पण यात माझी काही चूक नाही आहे. भले आता काय बोलू आता, पण ठीक आहे. आता मी ते आता टाकतो आहे, आता कंटिन्यू टाकेल, आता करेल पण. सो तुम्ही आता तो ब्लॉग कंटिन्यू करा. कळला असेल तुम्हाला कधीचा आहे, डिलिव्हरी टाईमचा, नेहाचा, आणि त्यानंतर 5वीचा जो थोडा आपण घेतलेला आहे. एन्जॉय करा. कसं वाटतं सांगा. कशी चाललंय? तुम्ही बॅग बिग घेऊन चालू. चला जाऊया फायनली, बाळाला आणायला जाऊया. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. चला बॅग घ्या मामा, बॅग घ्या. पोट बीट दुखते का? ऍक्टिंग कसलं? ऍक्टिंग का करायची? चलो चलो. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. मम्मी चलो. चला बॅग घ्या आता. चलो मामाचं काम करा. चला बॅग घ्या. फायनली चलो. बापरे, काय बोलायचं काय असं होतं. फायनली आज 18 तारीख. आज तो दिवस आलेला आहे. आज काय तारीख? 18 तारीख. 18 नोव्हेंबर 2025. आणि आता किती वाजलेले आहेत? किती वाजले? आता वाजले. नाश्ता बिष्टा सगळं खाल्लेलं आहे मी. सगळ्यांनी आपापले तारखे काढून ठेवलेले, पण येणार तर आपल्या तारखेलाच ते. आपले तारखे म्हणजे बर्थडे, हा, पण ते आता येणार ते आपल्याच बर्थडेला येणार आहे. फायनली लेट्स सी. नाही तर फक्त त्याला हात लावून लंगोटी आहेत का जे? ही टोपी हे छकोलीने आणल्यात तिकडं. बस एवढे आहे ना. आणि ही असं टोपी इकडे मी देते. दे इकडं. आमच्या हाताला लागेल ना तो. पण नाही आली थोडीशी थांब. ती चेहऱ्यावर धरत. म्हणून यातलं तर मी हाताने पण केलेलं. भरपूर केले तो. रेड कलरचे ना. बापरे किती कपडे, किती कपडे. बापरे कसलं आणि ह्याच्या मागे छोटूशे हार्ट. वाव. नेहाला स्वेटर दाखव. बापरे हे स्वेटर ऐक ग, छोटू स्वेटर. माझ्या कपड्याची पिशवी आतून बघते कसं गोड. हा सॉफ्ट आहे. या दिवसात घालेल होती ती. ओ छोटे छोटे कपडे. ए सही हो, बघ तुला काय काय आणलंय. हो घालू शकते, हे घालू शकते. टोपी घालायची. हे 1-2 महिन्याने मी घालू शकते लगेच.
ओ येस सॉफ्ट आहे खूप दिसतंयच ते एकदम सॉफ्ट हे ते तर खूप क्यूट आहे हे सगळ्यात मस्त आहे. अरे हा सिम्बा लेडी छावा हा लेडी बघू सिम्बा. काय ते मी तुम्ही सिम्बा सिम्बा अच्छा मस्त आहे ते घातलं भारी हे हे ते मागचं. चल आता मी मनूचं बोलते. मला एक एक दाखवा सगळं नाही काढू नाही ना तिला. पहिला पण ह्याला काढू म्हणजे सगळं म्हणजे जागा होईल. नेहा ओ फेरी आहे बनाव. सनग्लासेस त्याला सनग्लासेस पण वाव त्याचे डोळेच आतमध्ये फुले हे गॉगल्स आणि आत्याने बनवलंय हाताने. हो ओय शपथ सगळे मी हाताने बनवले ते आणि हे पण ते एंडमध्ये काढायला ती शॉल पण केली बघू बघू हे तू बघितलेलं ना सगळं. हा ते तर तू दिलं हे वाला होतं काढ मला. बाई. हे कधी नाही बघितलं? ड्रेस ते पण ओय ग साशाची पण टोपी मिळते आता. कसलं गोड आहे आता बसेल ना नेहा ए हा हे बसेल आता मला वाटतंय आणि त्याला pants पण ते आहे. तुला बाहेर जाताना येताना घालायला. अरे बाहेर जाताना हे भारी आहे हे भारी आहे छोटंसं आहे. पण ते शिव करतो ना त्यामुळे अशी नाही त्या घालता येत. सगळे हे वनसीज हा. एकदम चीता प्रिंट घालायची गरज काय म्हणतात लेपर्ड प्रिंट सॉरी. वनजीज हे थोडंसं मोठं आहे. काय आम्ही थोडे असे 0 to 2 to 4 हा आणि थोडे थोडे 4 to मोठे 6 मोठे असे ए, cute आहे. साईज बदलली ना सगळे कपडे कपाटात. हे तिला आणि ती 6 महिन्याची हे बघ आत्याने बनवलंय. ओय शपथ कसलं भारी आहे पाहिलं त्या दिवशी आणि हे पण नाही हे तर आत्ता बसेल बघ तुला छोटं. हा आता बसेल हे. घालून बघेल मी आता मस्त हा फोटो ते ड्रेसेस दाखव हे काय बनवलेलं आहे? नाही ते आणलेलं आहे. अच्छा हे बेनी आणि हे काय? हा ते सॉक्स Socks आहे आहेत. अच्छा. आणि स्वेटर आहे त्याचा. ते दाखव केवढं ग बाई आणि ओय शपथ समर आउटफिट बरं का काय खरं नाही आत्याने आदित्यला घेताना पहिला असाच कपडा घेतला होता नेहा. त्यांनी ना, हा. हे हो असंच घेतलं होतं हा. हो जीन्स ना पॅन्ट आणि ही टी-शर्ट. वाला ना हो सेम तो फ्रॉक असंच होतं माहिती ना आणि ते- आता हे बघू मला हे बघायचं ओ. एकदम बापरे 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 काय खरं नाही हा कलर भारी आहे. पर्स पण दाखवा. सही आहे कलर जरा थोडी pretty झाली ना आणि मोठी झाल्यावर तिला घालता येते. मी इमॅजिन करते आता कशी दिसेल बाप रे अगं बाई केवढं बास्केट आणले बघ. हा ना संपतच नाही काय खरं नाही आणि ह्याच्यातला हार्ट वाला आहे. मी तुला म्हणत होते ना, मी खूप हार्ट वाले घेतले. म्हणून काय बघू येते. हे वाला. आणि असंच रेड आहे ते बघ. ओ, हे एकदम pretty आहे. ह्याचा हे भारी आहे प्रिंट भारी आहे घ्यायलाच नको आता घ्यायलाच नको ते गरज चांगली घाली ती 1 वर्षाची वस्तू घाली. आणि हे लागतात ते चांगले हे खूप टिकतात. डेंजर हे घरात घालण्यासाठी आणले ना सेम सेम. हो हा फ्रॉक आहे का? 1.5 वर्ष वापरला. ए ग ती छान आहे frock. समर ते outfit आहे हा. मटेरियल इतके छान भारी. मटेरियल भारी आहे. हो हे सीता प्रिंट हे बोलले हो. हे नको लगेच हा, बघा. वेगळा रॉंग चावा. का ग? नाही बरं, थोडी मोठी झाली आपण. आणि ती 6 आणि महिन्याची ते शॉल पण ते सांगणार होते तुम्ही हिने जर तसे शॉल आणले असेल तर ते हे बघ, असं दिलं हो. स्वेटर आता अरे कसलं भारी आहे. हा सेट आहे. हे स्वेटर आता तिला हा छान तिला बसतं. बरोबर हा बसेल. बसेल आता हे घे. ए ग. उन्हाळ्याचं पण आणून ठेवलं. हा ना कपडे खूप महाग असतात. छान आहे पण collection अजून एक फ्रॉक आहे. किती झालं ते हो नाही नाही, ते नाही तसंच आहे आता फ्रॉक नाहीये वनजीस आहेत सगळे ते असे ड्रेस थोडे तसेच आहेत. अरे हे खूप हे असे वापरले. नॉर्मल आहे हे असे वापरू म्हणून शकतो संपतच नाहीये. सेम त्याचे बटन्स कोआलाय. ते आणि ती फक्त त्याच्या भारी. आतमध्ये फ्लीस नाहीये. ती शॉल आणि ते तिथून आणलंय. आता हे आत्याने हा, हे बनवलंय. मी स्वेटर हो बनवलं. बघ अरे ना. वा, छान. नेहा स्वेटर तिने किती हो. छान. मस्त. मोठं आहे थोडं. म्हणजे आहे. सगळं बटन्स बघ बटन्स. हो तेच Flowers कसलं आहेत. भारी टोपी आहे सॉक्स शॉल आणि काय ना मोजे मोजे. मोजे सगळा सेटच आहे. सेट आहे पूर्ण हो ही आणि shawl ती आहे. shawl आहे. ही shawl आणि आहे. शॉल पण आहे बनवले ते.
भारी आहे. तिला बॅग मी केव्हा सुरुवात केली हो का समजलं सुरुवात केली होती का? थोडे 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 हे भारी आहे. हो हे पण मस्त आहे. आणि पर्स दाखव तिची बार्बीवाली पर्स कसं काढायचं कसलं गोड एकदा तोडल्यावर असते पाया तो पाईप काढल्यावर वाव. मिनी सो बाळाची पर्स पाईप काढला की ती निघेल आता आपण सगळ्याचे आणि हे सगळे हे नोट. चकोलीने आणलंय अच्छा हा हे पण ब्लँकेटच आहे. ब्लँकेट आहे हो ते सॉफ्ट आहे एकदम. एकदम सॉफ्ट आहे. चार तू आणलेले ब्लँकेट्स ते आहे कपडे पण दाखव ना बाळा ते तू दाखवलं की आपण नेहाला ऑलरेडी. ते मी टाकते हे देईन. आम्ही पण बघितले ब्लॉग मध्ये दाखवले ना. दाखवले का सगळे भरून टाका त्या बास्केटमध्ये. मी नाही पाहिलं मी ह्याच्यातच घेत Cute. होते, असं दिसलं. होपफुली तुम्हाला व्लॉग आवडला असेल. आता मी कंटिन्यू 2-2, 3-3 दिवसाला व्लॉग टाकेल. मी करायचा पण पूर्ण प्रयत्न करेल. तसं आपण एन्जॉय करून करत होतो तसंच मी परत करेल, डोंट वरी. आणि आता करू कंटिन्यू. सो व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.